श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मे महिना हा अत्यंत महत्त्वाचा महिना आहे. या काळात मोठमोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. ज्या लोकांना मेहनत करूनही फळ मिळत नव्हते, अशा लोकांना त्यांचे शुभफळ मिळणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या काळात शुक्र आपली राशी बदलणार आहे. शुक्राचे हे संक्रमण काही राशींसाठी खूप भाग्यवान असेल. या राशींचे सोन्याचे दिवस लवकरच येणार आहेत, ज्यामुळे नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी. सर्वात पहिली रास आहे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीत शुक्र ग्रहाचे आगमन हा एक मोठा टर्निंग पॉइंट असेल. या काळात तुमचे आकर्षण आणि आकर्षण शिखरावर असेल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मेष राशीच्या लोकांसाठी जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. शुक्र तुमच्या पहिल्या घरात असेल, जो तुमचे व्यक्तिमत्व, रूप आणि आत्मविश्वास अधोरेखित करेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. नोकरी किंवा व्यवसायात सर्जनशील कल्पना उपयुक्त ठरतील. नवीन संधी तुमच्या दारावर ठोठावू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा, कारण चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढू शकतो. त्यानंतर आहे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांच्या 11व्या घरात शुक्र असेल. हे घर मित्रांशी, सामाजिक वर्तुळाशी आणि उत्पन्नाशी संबंधित आहे. या वेळेमुळे तुमचे सामाजिक जीवन खूपच सक्रिय होईल. तुम्ही नवीन मित्र बनवाल आणि जुन्या संबंधांचाही तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवहार अंतिम केले जाऊ शकतात. भागीदारी किंवा गट प्रकल्पांद्वारे आर्थिक वाढीची शक्यता देखील वाढेल. प्रेमातही रोमांचा स्पर्श असेल. जे मिथुन राशीचे लोक अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास असू शकते. त्यानंतर आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी या संक्रमणामुळे शुक्र 9व्या घरात असेल, जो भाग्य, उच्च अभ्यास आणि प्रवासाशी संबंधित आहे. हे संक्रमण तुमच्या कारकिर्दीला नवीन उंचीवर घेऊन जाईल. जर तुम्ही नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी शोधत असाल तर हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान असेल. तुमच्या व्यवसायाला परदेशी संबंध किंवा प्रवासाचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा संशोधनात यश मिळेल. तुमच्या प्रेम जीवनात तुमच्या जोडीदारासोबत सहलीचे नियोजन करण्याची ही एक चांगली संधी आहे. या काळात तुमची सार्वजनिक प्रतिमा आणि प्रतिष्ठा देखील चमकेल. त्यानंतर आहे तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीचा स्वामी शुक्र स्वतः आहे आणि मेष राशीत भ्रमण केल्याने त्याचा तुमच्या 7व्या भावावर परिणाम होईल. ही भावना नातेसंबंध आणि भागीदारीची आहे. हे संक्रमण तुमचे प्रेम जीवन रोमॅन्टिक आणि आनंदी बनवेल. तुळ राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव मिळण्याची किंवा नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळू शकते. विवाहित लोकांचे त्यांच्या जीवनसाथीसोबत घट्ट नाते असेल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल आणि नवीन करार होऊ शकतात. आर्थिक क्षेत्रातही स्थिरता येईल. त्यानंतर आहे धनु रास. ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र 5व्या घरात भ्रमण करेल. हे सर्जनशीलता, प्रणय आणि मजा यांच्याशी संबंधित आहे. हा काळ तुमची सर्जनशील ऊर्जा शिगेला पोहोचेल. जर तुम्ही कला, लेखन किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात असाल तर तुम्हाला यश मिळेल. प्रेम जीवनात रोमॅन्टिक क्षण वाढतील आणि धनु राशीच्या लोकांना अविवाहित व्यक्तीला कोणीतरी खास मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष वाढेल आणि त्यांना चांगले निकाल मिळतील. तुम्हाला वित्त क्षेत्रात गुंतवणुकीच्या नवीन संधी मिळू शकतात, परंतु निर्णय सुज्ञपणे घ्या.